कर्नाटकच्या गुलबर्गा येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या एसटी बस चालक आणि वाहकाला तोंडाला काळ फासून मारहाण केल्याची घटना घडली आहे। पण कांडी गुंडांची गुंडगिरी अजूनही सुरूच आहे। कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळ फासल्याची पुन्हा एकदा घटना घडली आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुलबर्गा शहरातील रिंग रोडला कर्नाटक रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एसटी बस थांबवून चालक आणि वाहकाला काळ फासलं। हे गुंड एवढ्यावरच थांबले नाही तर बसवर काळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाने कन्नड भाषेत जय कर्नाटका लिहित निषेध व्यक्त केला। सायंकाळी 5:15 वाजता नांदेड आगाराची बस क्रमांक MH20 BL 2224 गुलबर्गा बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी बस अडवत काळ फासलं। सोलापूर हा एक सीमावर्ती भागात असल्यानं इथं मराठवाड्यातून 8ही आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात। गेल्या 8-10 वर्षांपासून बस चालकांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सुरू आहे। या अगोदर कर्नाटक राज्याच्या आळंद पुणे बसच्या चालकाला स्वारगेट येथे काळे फासण्याचा प्रकार केला होता। तेवढ्या एका प्रकाराने कर्नाटकातील या संघटनेनं महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून घोषणाबाजी करण्याचा प्रकार सुरूच आहे। जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पपुले आणि वाहक संदीप ज्ञानोबा किरवले यांना काळ फासलं। चालक वाहकाने रस्त्यात असलेल्या आळंद बसस्थानकातील चौकशी विभागाला माहिती सांगितली, परंतु त्यांनीही या प्रकाराला गांभीर्याने घेणं टाळलं। सायंकाळी 7 वाजता चालक वाहक यांनी उमरगा बसस्थानकात आल्यानंतर अधिकाऱ्यांना हा प्रकार उघड झाला। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।